नमस्कार. आज आपण एका अशा पौराणिक रणांगणावर उभे आहोत जिथे एक महाभयंकर युद्ध सुरू होण्याच्या अगदी टोकावर आहे. पण हे फक्त तलवारी आणि बाणांचं युद्ध नाहीये. हे आहे एका आत्म्याचं, एका मनाचं युद्ध. आणि हीच ती जागा आहे जिथे मानवी इतिहासातील सगळ्यात गहन, सगळ्यात महत्त्वाच्या तात्विक संवादांपैकी एकाची सुरुवात होणार आहे. आता विचार करा, हे शब्द कोणाचे असतील? हे शब्द आहेत त्या काळातल्या जगातला सर्वश्रेष्ठ योद्ध्याचे. मग अशी कोणती गोष्ट घडली असेल की इतका मोठा योद्धा इतका हतबल झाला? याच प्रश्नाभोवती कर्तव्याची, निराशेची आणि आयुष्याच्या खऱ्या अर्थाची एक कालातीत चर्चा सुरू होते. पण गंमत म्हणजे ही कथा रणांगणावरून सुरूच होत नाही. ती सुरू होते खूप दूर बसलेल्या एका अंध आणि चिंताग्रस्त राजापासून. आणि या संघर्षाचं मूळ समजून घेण्यासाठी त्याचा दृष्टिकोन समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे की आपण जे काही पाहणार आहोत, जे काही ऐकणार आहोत, ते सगळं राजा धृतराष्ट्राला सांगितलं जातंय. आणि या युद्धाच्या निकालात त्याचा स्वतःचा स्वार्थ इतका गुंतला आहे की प्रत्येक शब्दाला, प्रत्येक घटनेला त्याच्या स्वतःच्या आशा आणि भीतीचा एक वेगळाच रंग चढलेला आहे. आणि हा आहे त्या राजाचा, धृतराष्ट्राचा पहिला प्रश्न. वरवर पाहता किती साधा, किती औपचारिक वाटतो नाही का? पण या एका प्रश्नामध्ये प्रचंड तणाव दडलेला आहे. हे एकच वाक्य त्याच्या मनात चाललेली घालमेल, त्याची चिंता, सगळं काही उघडं करतं. आणि इथूनच पुढच्या नाट्यमय घडामोडींची पायाभरणी होते. आता बघा, राजाच्या मनात काय दडले हे त्याच्या शब्दांवरूनच कळतं. तो काय म्हणतो? माझे पुत्र आणि पांडूचे पुत्र. तो आपली मुलं किंवा कौरव पांडव असं नाही म्हणत. माझे आणि त्याचे हा भेद तो पहिल्याच वाक्यात करतो. म्हणजे युद्ध सुरू होण्याआधीच त्याने आपल्या मनात कुटुंबात एक मोठी भिंत उभी केली आहे. त्याचा पक्षपातीपणा इथेच दिसून येतो. चला, आता आपण थेट कुरुक्षेत्राच्या त्या विशाल मैदानावर जाऊया. डोळ्यासमोर आणा ते दृश्य. 2 अवाढव्य सैन्य, चुलत भाऊ एकमेकांसमोर उभे आहेत, एका विनाशकारी युद्धासाठी पूर्णपणे सज्ज. दोन्ही बाजूला जमलेल्या ताकदीचा जरा अंदाज घ्या. ही काही सामान्य योद्ध्यांची नावं नाही आहेत. दृष्टकेतू, चेकेतान, काशीराजा हे सगळे महारथी आहेत. म्हणजे हे केवळ 2 कुटुंबांमधलं युद्ध नव्हतं, तर त्या काळातल्या महाशक्तींची एक टक्कर होती. आणि याची किंमत खूप मोठी मोजावी लागणार होती. आणि पांडव सैन्याच्या अगदी पुढे आघाडीवर उभा आहे त्यांचा सर्वश्रेष्ठ योद्धा अर्जुन. ह्या क्षणी तो आत्मविश्वासाने भरलेला आहे, युद्धासाठी पूर्णपणे तयार, उत्सुक. त्याला फक्त युद्धाची सुरुवात होण्याची प्रतीक्षा आहे. ऐका अर्जुनाचा आवाज. किती आत्मविश्वास आहे त्यात. एका खऱ्या योद्ध्याचा आवाज, ज्याला आपल्या ताकदीवर पूर्ण विश्वास आहे. तो कृष्णाला आज्ञा देतोय की रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध घेऊन चल. पण हाच तो क्षण आहे. एका मोठ्या वादळापूर्वीची ही शांतता आहे, जे वादळ त्याला आतून, मुळापासून हादरवून टाकणार आहे. आणि मग पुढे काय होतं? जसजसं श्रीकृष्ण रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करतात, तसतसं अर्जुनाचं संपूर्ण जगच पालथं पडायला सुरुवात होते. कारण समोर त्याला फक्त शत्रू दिसत नाहीत, तर त्याला दिसतं आपलंच कुटुंब. एक क्षण विचार करा त्या धक्क्याचा. ज्या आजोबांच्या मांडीवर तो खेळला, ज्या गुरूंनी त्याला धनुर्विद्या शिकवली, त्याचे सख्खे चुलत भाऊ, त्याचे मित्र, हे सगळे आज त्याच्यावरच शस्त्र उचलण्यासाठी समोर उभे आहेत. ज्या चेहऱ्यांवर त्याने आयुष्यभर प्रेम केलं, ज्यांचा आदर केला, तेच आज त्याचे शत्रू बनले आहेत. आणि बस, एका क्षणात तो आत्मविश्वासाने सळसळणारा महान योद्धा कुठेतरी नाहीसा होतो. त्याची जागा घेतो एक दुःखाने, करुणेने व्याकुळ झालेला एक सामान्य माणूस. इथून त्याच्या मानसिक खच्चीकरणाला, त्याच्या संभ्रमाला सुरुवात होते. पण अर्जुन फक्त दुःखी होऊन शांत बसत नाही. तो कृष्णासमोर एक अतिशय शक्तिशाली आणि तर्कशुद्ध युक्तिवाद मांडायला सुरुवात करतो. तो समजावून सांगतो की हे युद्ध नैतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि वैयक्तिकदृष्ट्या चुकीचं काय आहे. हाच या संपूर्ण अध्यायाचा केंद्रबिंदू आहे. अर्जुनाचा लढायला नकार देणं ही त्याची कमजोरी नाहीये. उलट तो एक खूप खोल, एक गुंतागुंतीचा नैतिक आणि तात्विक युक्तिवाद आहे, जो आजही आपल्याला विचार करायला भाग पाडतो. अर्जुन बघा किती पद्धतशीरपणे आपले मुद्दे मांडतो. तो फक्त मला वाईट वाटतंय असं म्हणत नाही. तो 5 वेगवेगळी कारणं देतो. पहिलं, त्याला करुणेने घेरलंय. दुसरं, तो म्हणतो की रक्ताने माखलेलं राज्य मिळवून काय सुख मिळणार.
तिसरं, त्याला पापाची भीती वाटते. चौथं, त्याला कुळाच्या नाशाची चिंता आहे. आणि पाचवं, त्याला भीती वाटते की या युद्धामुळे संपूर्ण समाजच उद्ध्वस्त होईल. तो आपल्या वैयक्तिक भावनेला एका मोठ्या सामाजिक युक्तिवादात बदलतो. कृष्णाला उद्देशून बोललेलं त्याचं हे वाक्य ऐका. यात त्याची हतबलता आणि त्याचा तर्क दोन्ही दिसतात. तो स्पष्टपणे विचारतोय, हे कृष्णा, आपल्याच लोकांना मारून आपण सुखी कसे होऊ शकतो? हा प्रश्न पापाच्या भीतीचा आणि सुखाच्या खऱ्या अर्थाचा शोध घेणार आहे. आणि मग या अध्यायाचा शेवट होतो ह्या अत्यंत शक्तिशाली प्रतिमेने. तो महान धनुर्धर अर्जुन आपलं गांडीव धनुष्य खाली टाकतो आणि रथात खाली बसतो. तो कोणत्याही शत्रूमुळे हारलेला नाहीये, तर तो हरलाय स्वतःच्या आत सुरू असलेल्या द्वंद्वाने, स्वतःच्याच विचारांनी. आणि मग आपल्या सगळ्यांसमोर हा एक मोठा प्रश्न उभा राहतो. अर्जुनाचं हे शस्त्र टाकणं हा त्याचा भ्याडपणा आहे की एका मोठ्या शहाणपणाची, एका मोठ्या ज्ञानाची ही सुरुवात आहे? आणि याच प्रश्नावर भगवद्गीतेचा तो अद्भुत संवाद आधारलेला आहे, जो पुढे सुरू होणार आहे.